सगळं व्यवस्थित चाललं होतं. दुधात मिठाचा खडा पडावा तसा तो बाब्या बिराजदार टपकला. आणि अरे पण दादाने समजून घ्यायला नको का जरासं? आपल्याला अगदी शांत राहा सांगून गेला, स्वतः चिडून गेलाय. पण तो गेला तरी आपण मागे फिरायचं नाही. सईच्या आई बाबांना सुयश बद्दल सांगितल्याशिवाय आणि सईला भेटल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. चला तर. शशिकांत, बिराजदार, ओ बिराजदार. बाब्या म्हणूया, बाब्या पटकन ये. बाब्या, बाब्या. हे त्याच्यात तर आता कोण आहे रे? कोण बोललं? बाब्या कोण बोललं? हे तुम्ही चला बाहेर, चला 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 चला, निघा निघा. नाही हो, एक मिनिट जरा, एक मिनिट. कोण म्हणाला बब्या? बब्या हे नाव मोठ्याने घ्यायचं नाही आमच्या घरात. हे शशिकांत बिराजदारांचं घर आहे आणि तुमच्या या भिकारडेपणामुळे ना आमचं स्टेटस खराब करू नका प्लीज. मॅडम, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. ए इंग्लिश जास्त शाणा बनू नको आपल्या भावासारखा. चल चल, इथून गेट आउट. चल. तुम्ही आमचं बोलणं तर ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचंय? मगाशी तुमच्या भावानी जो काय तमाशा केला इथे आणि जी बडबड केली ती काय कमी होती का? नाही, ते जरा रागाच्या भरात. बोलिया, राग आपल्याला पण येतो काय? पण म्हणून आपण कोणाच्या घरी जाऊन राडे नाही घालत. शशी, तू का उगाच या लोकांच्या नादी लागतोयस? यांची सवयच असणार अशी भांडत बसायची. सगळीकडे हे भांडत असणार. म्हणजे गल्ली बोळात, चाळीत, नळावर सतत आपलं भांडण. मिडल क्लास ते मिडल क्लास. मॅडम, ए शायनर, आवाज खाली. शांतीत सांगतोय, मला लफडी नको आहेत, कळलं ना? लफडी पुढे होतील याची काळजी आहे आम्हाला, म्हणून आम्ही आलोय. आमचं थोडं ऐकून घ्या. हे बघा, आमच्या लेकीचं लग्न आहे. तेच थांबवा, नाहीतर सईचं भविष्य बर्बाद होईल. अहो सई आम्हाला मुलीसारखी आहे. आमचं सोडा, निदान तिच्यासाठी जरी आमचं 2 मिनिटं ऐकून घ्या. सुयश श्रीमंत घरचा असेल पण चांगल्या चालीचा नाहीये. तो डॉक्टर असेल पण इमानदार नाही. त्याचा बिझनेस असेल पण त्याचा पैसा इमानदारीचा नाहीये. त्याने पैसे चारून डिग्री घेतली. तो सर्जन आहे असं सांगतो सगळ्यांना, पण सगळ्या सर्जरी दुसरेच सर्जन करतात ह्याच्या नावावर. कारण पटवर्धनांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. पण तुमच्या इज्जतीचं काय हो? तुम्हाला त्याची श्रीमंती दिसली, मोठं हॉस्पिटल दिसलं, पण त्याच्या आड सुयश काय धंदे करतोय ह्याची तुम्हाला काहीच कल्पना नाहीये. अहो मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारा बोगस डॉक्टर आहे हा. बॉडी ऑर्गन विकायचा काळा बाजार चालवता. याची कल्पना खुद्द त्याच्या वडिलांनाही नाहीये. तर तुम्हाला कुठलं असणार हो? आणि अजूनही असतील, आपल्याला काय माहिती. तुम्हाला सांगतो तो की त्याचं सईवर प्रेम आहे, पण ते सगळं खोटं आहे. सईशी लग्न ठरलेलं असताना सुद्धा त्याची अफेअर सुरू आहेत. तो सईकडे प्रेमाचे वायदे करेल, पण तेही सगळे छूट आहेत. तो तिला सोन्यानं मढवेल, पण ते सोनं रक्तानं माखलंय. अनेक गरिबांची हाय लागली आहे त्याला. तो तिला महालात ठेवेल, ती राहिलंय पण ती सुखाने नाही राहणार. वाह ब्रह्मे बॉईज, एवढी इन्फो काढली माझी. अहो तुम्ही तर माझी ऑटोबायोग्राफी लिहू शकाल किंवा एखादा ब्लॉकबस्टर बायोपिक. सॉलिड चालेल थिएटर्स मध्ये, नाही का? बिराजदार, अजून वेळ गेली नाहीये. अहो आपल्या सईचा, तिच्या सुखाचा विचार करा. आणि सईचं लग्न, हे लग्न काय मोडा. मोडा. अरे मग तुम्ही कशाला त्रास करून घेताय?
मी सांगतो ना त्यांना. सईची मम्मी आणि सईचा डॅड. मी एक नंबरचा घाणेरडा, हलकट, क्रिमिनल, विलन टाइप माणूस आहे, एकदम भयानक. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं माझ्याशी ठरलेलं लग्न प्लीज मोडून टाका. सांगितलं. मोडा मोडा ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसांना फोन लावा आणि मला जेलमध्ये टाका. भिंगार दिवे साहेबांना ओळखत असालच. अरे लावा लावा की मी लावू? काय रे बाब्या, लावू का फोन? नको नको. घाबरला. बरं ते पोलीस बिलीस सगळं कॅन्सल करूया, पण निदान हे ब्रह्मे बॉयज बोलतात ते तरी कर. मोडतोस का तुझ्या मुलीशी माझं ठरलेलं लग्न? नाही म्हणतोय. बाब्या बिराजदार लग्न मोडायला नाही म्हणतोय. काय करूयात बाबा? हा, आता तुम्ही इथून फुटायचं. असं फुटायचं की परत ह्या घराकडे आणि सई या विषयाकडे वळायचं पण नाही. कळलं? चला निघा. सई कुठे? आम्हाला तिला भेटायचंय. हे भाई, इथला खरा भाई मी आहे. मी ठरवतो कोण कोणाला कधी भेटणार ते. बादशाची झालेली अवस्था बघितली नाही का? तुमचे पण तेच हाल केले ना, तर सईलाच काय, लाडक्या बादशाला भेटायला तरी जिवंत राहाल का? तेव्हा शेवटचं सांग, गुपचूप निघा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? हा? सोड. पुन्हा या घराकडे वळून पण बघायचं नाही आणि पोलिसात जायचा विचार पण करायचा नाही, कारण तुमची एक मिस्टेक ही सईला महागात पडेल. कळलं? चला निघा निघा ब्रह्मे बॉईज, निघा. चला सुयश पटवर्धन, आता तुमच्या रस्त्यातून मामा म्हणजे आऊट. पाणी. आता प्लीज सांग, काय झालं? तुम्ही तिथं गेलात आणि सईचे आई बाबा होते ना तिथे, सई भेटली का? काय बोलणं झालं? आणि बाकीचं कुठे? ते सईला घरी घेऊन येत आहेत? काय झालं? काहीही झालेलं नाही आणि आता काही होणारही नाही याच्या पुढे. म्हणजे सईशी तुझं लग्न आता नाही होणार. अरे पुन्हा तेच. अरे आज सकाळी तर तू. हो, सकाळचा निर्णय दुपारी बदलला. अरे पण का? ती त्या बब्या बिराजदारची मुलगी आहे, बस. बब्या? कोण बब्या बिराजदार? बब्या बिराजदार म्हणजे आमच्या कॉलेजमधला गुंड, ज्याने माझे कॉलेजचे दिवस सगळे नाचले. त्या मवालाशी 36चा आकडा होता माझ्या कॉलेजमध्ये असताना आणि अजूनही आहे. छोट्या मोठ्या तस्कऱ्या करता करता तो चोऱ्या करायला लागला, लवाड्या करायला लागला. त्या घाणेरड्या माणसाला मी कॉलेजमधनं हाकलला, बाहेर काढला. तर आज तो थर्ड क्लास गटार माणूस सईचा बाप म्हणून माझ्यासमोर उभा राहिला आणि आमच्यामध्ये तुमच्यात? नाही, काय झालं ते महत्वाचं नाहीच आहे. आता हे महत्वाचं आहे
की तुझं लग्न मी अशा बब्या बिराजदारच्या मुलीशी लावून देणार नाही. का नाही लावून देणार? ती केवळ बाब्याची मुलगी आहे म्हणून. आता ती बब्याच्या घरात जन्मली यात तिचा काय दोष आहे? अरे पण दादा, तिच्या हातात होतं काय त्या घरात जन्माला येणं? तसं ते कोणाच्याच हातात नसतं. तसं असताना तर आम्ही तुझे भाऊ झालोच नसतो. हो ना. अरे तू नसत्या गोष्टीचा कीस पाडतोस दादा. अरे कॉलेज मधल्या दुश्मनीचे ढोल अजून वाजवतोयस तू. डोक्यावर ते केस जात चालले, पण डोक्यामधला राग अजून जात नाही. दादा पुरे कर तुझा हा मूर्ख हट्ट. सई चांगली मुलगी आहे. हे तुला सांगावं लागतंय, हाच मूर्खपणा आहे. अरे ती जीव वाचवण्यासाठी धावली ती तुझा. ऐशोआरामात वाढलेली मुलगी आपल्या घरासाठी राबली आहे. आणि तूच तिच्यावर खुश होऊन वरदान दिलं होतंस ना. नाहीतर काय, तिच्या हातच्या चकल्या अगदी मिटक्या मारत खाल्ल्यास. हट्टाने तूच केळवण केलंस तिचं इथे, आणि आता तूच तिच्याशी असं वागतोयस. बापाचं नाव सोडलं तर तिच्यात बापाचा एकही गुण नाहीये. अरे नाव तरी कुठे राहिले बब्याचं? आधी बब्या होता, आता शशी झालंय. नाव सुद्धा बदललंय त्याने त्याचं. पण दादा नाही बदलणार. हट्टी आहे तो, हट्टी. सई आणि आदित्य एकत्र येऊ शकले नाही याच्या हट्टामुळे. अरे तुझ्यामुळेच ते कायम ते दूर झालेत. आणि तुझ्यामुळे सई कायमची पिंजऱ्यात अडकणार आहे. सगळ्यात लहान मी आहे, पण बालिशपणा सगळ्यात जास्त तू करतोयस. आणि या बालिशपणामुळे ना सगळ्यांची माती होणार आहे. सगळ्यांची भाडास काढून झालेली आहे माझ्यावरती. आता तुला काही ऐकवायचं असेल तर तूही ऐकव. चूक तुझी नाहीच आहे दादा मामा. चूक माझी आहे. माझं मन नको म्हणत असतानाही सईला सुयशकडे लुटलं. आणि म्हणूनच तुम्हाला आणि तिलाही सगळा त्रास सहन करावा लागतोय आता. तुझा दोष नाहीये. सईच्या आयुष्याची वाट लागायला मीच कारणीभूत आहे. हे सगळं होताना मला माझ्या डोळ्यांनी पाहावं लागणार आहे. असंच ढकललंस ना माझ्या आईला. तर हेच मी तुझ्या बरोबर केल्यावर कसं वाटतंय तुला? सई, बायकांवर मी हात उगारू शकत नाही असं अजिबात नाही. मनात आणलं ना तर तुझं हे तोंड मी आत्ता रंगवू शकतो. पण नाही, मी असं करणार नाहीये. कारण मला माझ्या लग्नात माझ्या बायकोचा चेहरा हा सुंदरच दिसायला पाहिजे. त्यामुळे प्लीज माझ्यावर ही वेळ आणू नकोस. तुझं इथून पळून जाणं इम्पॉसिबल आहे. जागोजागी सीसीटीव्ही, माझ्या बाउन्सर्सची टाईट सिक्युरिटी आणि या सगळ्यांवर लक्ष ठेवणारा मी. त्यामुळे तुझी ह्यातून सुटका होणार नाहीये. आज जो खाली तमाशा केलास ना तसा पुन्हा करू नकोस. नाही 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 नाही, मी तुला नाही त्रास देणार. मी थोडासा त्रास तुझ्या डॅडूला देणार. खरं तर डॅडू पण नको, मी भिंगार दिवे साहेबांना त्रास देतो. भिंगार दिवे साहेब तुझ्या डॅडूला ज्यांनी घरातून उचलून नेलं, आठवलं का? आठवलं ना? हा मी त्यांना थोडासा त्रास देतो. काय करणार माहितीये? मी माझा फोन हा असा खिशातून बाहेर काढणार, माझ्या लिस्ट मध्ये भिंगार दिवे सर्च करणार आणि त्यांच्या नंबरवर हे असं डायल करणार. टिर्रिंग 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 टिर्रिंग. नमस्कार डॉक्टर साहेब, बोला. खरंच फोन लागला.
काय करायचं? सुयश प्लीज प्लीज फोन कट कर पटकन. असं कसं करणार? एवढा मोठा इन्स्पेक्टर, त्यांना काय वाटेल? मी हात जोडते, प्लीज फोन कट. नाही, एवढ्या श्रीमंत माणसाने फक्त मिस कॉल त्याला फोन केला. नाही. सुयश त्यांना काही सांगू नकोस. मी प्लीज फोन कट कर. नाही बोला बेंगारदे साहेब, काय म्हणताय? बोला साहेब, पुन्हा कशी काय आठवण काढली? आता वेळच अशी आलीये की काय सांगू? काय झालं साहेब? त्या ज्वेलर बिरादराने पुन्हा त्रास दिला की काय? फाईल पुन्हा ओपन करायची का? हे बघा साहेब, तुम्ही फक्त बोला. तसंही मला त्या शशी बिराजदार आणि बाबा बिराजदाराचं काय कनेक्शन आहे ते शोधायचंच आहे. सांगू का? शशिकांत बिराजदारच बब्या बिराजदार आहे ते. सांगू? नाही हो भिंगारदेव साहेब, मला त्या बिराजदारांना काहीही करायचं नाही अजून तरी. मी तुम्हाला फक्त हे सांगायला फोन केला की लग्न ठरलंय माझं आणि आमच्या रिसेप्शनचं इन्व्हिटेशन देऊच तुम्हाला. नक्की या. ओके? आलं लक्षात मी काय करू शकतो ते? त्यामुळे नीट ऐक. ते ब्रह्मे बॉईज उलट्या खोपडीचे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार, पण तू त्यांच्या नादाला लागू नकोस. कळलं? उद्या सकाळी देवदर्शनाला आणि संध्याकाळी हळदीला ही अशीच मान खाली घालून उभं राहायचं. लग्न होईपर्यंत ही मान वर यायला नको. आणि यापुढे मी सांगेन तेच करायचं आणि मी बोलेन ते ऐकायचं. आणि जर का तुला हे जमणार नसेल तर हे कसं जमवून आणायचं हे मला माहितीये, हे तुला चांगलंच माहिती. यार आदित्य, मी कशी सुटणार आहे या सगळ्यातून? सुयश सरांचा फोन. बेब्स, उद्या सकाळी आपण कत्राळीच्या गणपती मंदिरात पत्रिका ठेवायला चाललोय. सकाळी तयार राहा. पिकअप करायला येतो. ओके बेब्स? एक सांगू, तुझं माझ्याशी लग्न होतंय याचा मला खूप आनंद होतोय. आणि येस, आय रिअली रिअली लव्ह यू. बेब्स, लव्ह यू.
माझं ठरलंय मला कुणाशी लग्न करायचंय ते. आणि ती व्यक्ती तू नाहीये सुयश, आदित्य आहे. अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, कारण उद्या काही झालं तरी सई बिराजदार सुयशच्या तावडीतून चटकणार आणि आदित्यपर्यंत जाऊन पोचणार. गणपती बाप्पा मोरया.